लातूर जिल्हा पूर्वीपासून शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन चालणारा या ठिकाणी जिल्हा आहे. एखादी वेळेस लोक खोट्या आश्वासनाला, खोट्या भूलतापाला बळी पडू शकते, पण शेवटी हे जे सत्य आहे त्याच बाजूने या ठिकाणी लातूरची जनता विचार करते आणि निर्णय सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी लातूरचा लागला. तेव्हा लोकांचे या ठिकाणी मानावे तेवढे आभार या ठिकाणी कमी आहेत. नाही, इतर पक्षातले उमेदवार हे मी काहीतरी या ठिकाणी कुठल्या तरी जिल्हा परिषदच्या मतदारसंघातून उमेदवारी मिळवली किंवा मागितली हे दाखवण्याच्या साठीची त्या ठिकाणी गर्दी आहे. इथं जे आम्ही उमेदवार काढतो ते लढणारे उमेदवार या ठिकाणी काढतात. गर्दी तयार करून या ठिकाणी निवडणुका होत नाहीत. ज्या त्या प्रभागामध्ये, आता खंडाळी जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत प्रभावी या ठिकाणी आम्ही उमेदवार काढलेला आहे. अंधोरीमध्ये तीच परिस्थिती आहे. आज रोकडा सावरगाव मध्ये तीच परिस्थिती आहे. हाडोळतीमध्ये तीच परिस्थिती आहे. शिरूरमध्ये तीच परिस्थिती आहे. आता थोडीशी आम्हाला अडचण आहे किनगावमध्ये. किनगावमध्ये जरी आणखी कोणीतरी असं आपण कोणाला तरी उभं केल्यापेक्षा स्वतः उमेदवाराची तयारी असली पाहिजे, मतदार त्यांच्या सोबत असले पाहिजेत. अशा पद्धतीचा उमेदवार जिथं शोधण्याचं काम आमचं चालू आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ह्या लोकांनी आपल्याला खऱ्या अर्थाने खरा सपोर्ट केला होता घरच्या बाबतीत, तसं आताचं चित्र तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं तशीच परिस्थिती आहे. ढाळेगाव, रोकडा सावरगाव जरी काळेगावात मी जन्मलो असलो तर मी खऱ्या अर्थाने मला राजकारणात वाढवलं ते ढाळेगाव आणि रोकडा सावरगावाने. आणि मग त्या भागातल्या कार्यकर्त्यांची जर आज या ठिकाणी उतराई करण्याची जर संधी या ठिकाणी त्या रूपाने मला मिळाली तर मी माझं भाग्य या ठिकाणी समजतो. आणि आज तेवढ्याच ताकदीनं, ज्या ताकदीनं ढाळेगावकरांनी मला साथ दिली, अंधोरीकरांनी दिली, रोकडा सावरगावकरांनी दिली, त्याच पद्धतीने खंडाळीने मला सुरुवातीपासून साथ दिली, त्याच पद्धतीनं त्यांच्या पाठीमागे राहून तिथल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी कसं विजयी करता येईल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. आज जवळपास सर्व गटातून सर्व बैठका पार पडत आहेत. एकंदरीत या सर्व बैठकांमध्ये काय निष्कर्ष, किती जण आपल्या किती सकारात्मक आहे? आज तर बघा तुम्हालाही माहिती आहे, मी म्हणणारे जे 10 जण आलेत, बाकीच्या पक्षाला उमेदवार आयात करावा लागलेत. काही पक्षाला तर उमेदवारच नाहीत. काही लोकांना इकडून तिकडून काही पैसेवाले आहेत काय शोधावं लागले. आम्ही तर हाडाचे कार्यकर्ते पूर्वीपासून माझ्यासोबत राहिलेले असेच उमेदवार या ठिकाणी आपण काढलेत आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा टाकून आपल्याला निवडणुका जिंकायच्या. निवडणुका जाहीर झाल्या आणि आपले खंबीर संघाचं जास्त तेच तर तुम्हाला सांगतो की आता भाजपाला उमेदवारच मिळत नाहीत आणि आमच्याकडे प्रचंड गर्दी आहे. तुम्ही म्हणतो आपल्याकडे गर्दीच नाही, आमच्या सगळ्या बाजूला उमेदवार आहेत. तेव्हा त्यांना उमेदवार मिळत नसल्यामुळं एका दिवस कदाचित त्यांना तिकडे घेतले असतील. उमेदवारी देणार आहेत का नाही आणखी याच्यावर निश्चित काही झाले असं मला वाटत नाही. मतदारसंघामध्ये आपल्या पक्षांतराची देखील चर्चा आहेत. या पक्षांतराच्या बाबतीत आपण काय सांगणार आहे? म्हणजे जनतेमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली तर आपण पक्षांतर करणार आहे का नाही या बाबतीत आपण काय सांगणार? मला एक सांगा, असा कुठला पक्ष आहे की त्या पक्षात जा वाटावं? आज जरी तुम्ही कुठल्या पक्षात, आज काय परिस्थिती झाली अजितदादाच्या गटाची, जे भाजपच्या संलग्न पक्ष आहेत त्या पक्षामध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही. मग ठीक आहे, लोक म्हणून आणले की बाबा काहीतरी, आता हे कार्यकर्तेच आग्रह आहे, लोकांचा आग्रह नाही. आणि कार्यकर्त्याला काम धंदे गुजाला गुत्तेदारी करायची आहे, ज्याला 2-5 पैसे कुठून तरी कामातून कमवायचे, अशा लोक परेशान आहेत. त्याच्यामुळे त्यांनी उठवलेली ही वावटोळ आहे. जर काही ठरवायचंच असेल तर सगळ्या लोकांचा विचार घेऊनच ठरवत जाईल ना. आज तरी मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहे. जी चर्चा आहे ती चुकीची चर्चा आहे. चुकीचीच आहे.